नमस्कार मित्रांनो आपण पाहाल तर इन्फोॲडच्या 8व्या एपिसोडमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड योजना आपल्याला तर माहीत असेल. तर या योजनेचे जे अधिकृत हॉस्पिटलची यादी आहे, कारण की या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अधिकृत हॉस्पिटल कोणते आहेत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आपण हे संपूर्ण कार्डद्वारे उपचाराचा लाभ घेऊ शकाल, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मग त्या अधिकृत हॉस्पिटल यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची, ती प्रोसेस A to Z या ठिकाणी इकडे समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आयुष्मान हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल. इंटरफेसवर आल्यानंतर पहिल्या प्रथम आपण पाहाल तर सिलेक्ट लँग्वेज, जी आपली लँग्वेज असेल, ज्या लँग्वेजसाठी आपण सुटेबल आहात, ती लँग्वेज निवड करा. पुढे पाहायला मिळते, मी पात्र आहे का हा प्रश्न असेल. नवीन पहिल्यांदा आलेला असाल तर या ठिकाणी आपली पात्रता चेक करा. पात्रता चेक केल्यानंतर पुढे आपल्याला लॉग इन प्रोसेस करायची. ठीक आहे. जर आपण आयुष्मान कार्डसाठी ॲप्लाय केलं नसेल किंवा ॲप्लाय केलं, डाउनलोड करायचं कसं, ते सुद्धा आपण येत्या नेक्स्ट एपिसोडमध्ये कवर करू. आता जी हॉस्पिटलची लिस्ट आहे ती इथे आपण पाहणार आहोत. लॉग इन टॅबवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येईल. नवीन इंटरफेसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 2 नंबरला ऑप्शन आहे. या 2 नंबर ऑप्शनवर क्लिक करायचे. येथे क्लिक केल्यानंतर नवीन इंटरफेस काहीसा अशा प्रमाणात आपल्या समोर येईल. येथे आलात तर बाय पिन कोड, जे काही आपला तालुका आहे, पर्टिक्युलर आपण राज्यातील कोणत्याही भागात राहाल त्या भागाचा आपल्याला पिन कोड या ठिकाणी टाकायचं आहे. टाकल्यानंतर आता इथे आपल्याला पाहायला मिळतं गव्हर्नमेंटचं एक हॉस्पिटल आहे आणि प्रायव्हेटचं एक हॉस्पिटल आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल डिटेल्स खाली पाहायला मिळत आहे. हॉस्पिटलचं जे फॅसिलिटी आय डी आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हॉस्पिटलचं नाव, त्यानंतर जे ॲड्रेस आहे ते ॲड्रेस पाहायला मिळेल आणि रिलेटेड कॉन्टॅक्ट नंबर, जिथून आपण इन्क्वायरी करू शकाल, ते कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही डिटेल्स आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलची पाहायला मिळाली. पुढे जाल तर प्रायव्हेट हॉस्पिटलवर क्लिक कराल तर प्रायव्हेटचे जे अवेलेबल हॉस्पिटल आहे आपल्याला, तो देखील येथे पाहायला मिळतं. त्याचा आय डी आपण इथून घेऊ शकाल. त्यानंतर त्याचं नाव, ॲड्रेस आणि पर्टिक्युलर जे पर्सन आहे ज्याला आपण कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकाल, ते नंबर आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपण अनेक पिनकोड टाकून आपल्या भागातील जे काही इलिजिबल हॉस्पिटल असतील, अधिकृत हॉस्पिटल असतील, त्यांची नावे आपण इथून जाणून घेऊ शकाल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आयुष्मान कार्डचा यूज करण्यासाठी कोणते हॉस्पिटल अधिकृत आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. पॉईंट टू पॉईंट कन्सेप्ट क्लिअर केल्या. व्हिडिओ आवडला असेल उर्वरित बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट देखील या ठिकाणी क्लिअर होतील. जय हिंद. धन्यवाद.